पुणे इथं घडलेल्या पोर्शे वाहन अपघाताच्या घटनेनंतर शहरातील यंत्रणा फुल ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. अनधिकृत बार आणि पब्सवर यंत्रणांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. बेकायदा उभारलेल्या पब आणि बारच्या बांधकामांवर उत्तर प्रदेशप्रमाणे बुलडोझर फिरू लागलाय. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि उभाटाच्या नेत्यांकडून केला जातोय. आमदार रवींद्र धंगेकर यांनी फडणवीस यांना कात्रीत पकडू पाहणारं एक विधान केलं होतं. मात्र भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकर यांची चूक दाखवून दिली. कारवाईचा वरवंटा आणखी वेगानं फिरण्याच्या भीतीनं बार मालक धस्तावले आहेत. अल्पवयीन मुलांना मद्य देण्याच्या संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या तोंडी सूचना करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची बैठक घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत. हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे अन्य यंत्रणाही सजग झाल्यात. पुण्याच्या कोरेगाव पार्क या उच्चभू परिसरामध्ये तसंच अन्यत्र बुलडोझर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आलाय.